ग्रामस्थांच्या तुम्ही स्वामीची चोरी होते निवेदन दिलं, काय निवेदन काय होतं? निवेदनामध्ये असं पाठीमागे साल 15-16 या ग्रामपंचायत निवडणुकीच्या नंतर माझ्यावरती सीताराम ननवरे माझ्यावरती जीवघेणा हल्ला केला होता अझरुद्दीन शौकत शेख यांनी. सोबत त्याचे 3 भाऊ होते, परत त्याचे मित्रमंडळी होते. आणि त्याच्यानंतर सोसायटीचं इलेक्शन झालं, त्यावेळी लक्ष्मण कुंडलिक शिंदे माजी सरपंच यांच्यावर देखील जीवघेणा हल्ला झाला. त्याच्यामध्ये विठ्ठल गुणवरे असतील आणि इतर गावातील ग्रामस्थ होते. अक्षरशः त्याच्यामधून आम्ही खरंच म्हणजे आमचं नशीब बलवंतर किंवा आमच्या पूर्वजांचं काय पुण्य आहे किंवा आमची काय पुण्य आहे त्याच्यामुळं आम्ही वाचलो, नाहीतर आमचं आज आम्ही इथे दिसलो नसतो. आणि त्यानंतर एक महसूल अधिकारी सोनवणे भाऊसाहेब त्यांच्यावर अक्षरशः आमच्यापेक्षा बेकार हल्ला झाला. त्यांची जर एवढी दयनीय अवस्था झाली होती की त्यांनी अक्षरशः टॉयलेट त्यांची पॅन्टीमध्ये झाली. एवढ्या बेकारचे असे गुन्हे करत असताना त्यांच्या कोणाचं पाठबळ आहे ते माहीत नाही आम्हाला, परंतु त्यांच्या कुटुंबामध्ये जर असे गुन्हे घडून देखील जर ती व्यक्ती वारंवार पोलिसांपासून बचवत असतील, कायद्यापासून बचवत असतील, तर त्यांच्या कुटुंबामध्ये ही अशी प्रवृत्ती निर्माण होणं हे साहजिकच आहे. मला काय वाटतं त्याला पाठबळ आहे असं म्हणताय का तुम्ही? असू शकतं ना. याच्यावरती हल्ले झाले होते, तुम्ही काय गुन्हा दाखल वगैरे केला होता? गुन्हा दाखल आहे, कोर्टात केस चालू आहे त्याची. कुठल्या पोलीस स्टेशनला म्हणतात? दौंड. दोन पोलीस स्टेशन. येस. मग आता त्याच्यावरती काय पोलिसांना आता तुम्ही निवेदन दिलं, काय म्हणे पोलिसांनी काय सांगितलं? त्यांनी आश्वासित केले की आता जे प्रकरण घडले, जे आपल्या भगिनी बरोबर जे झालेले, त्याच्यातून आम्ही प्रथम ती कारवाई करू. त्याच्यानंतर तुमच्या या गुन्हे जे पाठीमागे जे घडलेले त्याच्यावरती आम्ही आम्हाला त्यांनी आश्वासन दिले की त्याचा सुद्धा आम्ही पाठपुरावा करून त्यांना योग्य शासन देऊ. म्हणजे त्यांच्या कुटुंबाची दहशत आहे का स्वामी चिंचोलीवरती? येस, ऑफकोर्स. तुम्ही काय सगळे दहशती खालीच जाईल का काय सगळं? अक्षरशः पूर्ण गाव दहशती खाली आहे. त्यांचे धंदे असे आहेत, मुरुम चोर, वाळू चोर आणि बरेचसे काय प्रकार आहेत. काय सांगतो, काय परिस्थिती काय झालंय आता? साहेबांना तुम्ही भेटले? साहेबांना भेटलेलो आहे आम्ही. तर काल जी घटना झाली, मी मच्छिंद्र श्रेणी मधने स्वामी चिंचोली. तर स्वामी चिंचोली गावामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहत असतात. त्यामध्ये शेख वस्ती हा एक आमचा गावचा भाग आहे. परंतु त्या शेख वस्तीवर असे काही लोक आहेत की जे लोक गावामध्ये दहशत निर्माण करून, जे गावातील गरीब लोक आहेत, कुठं राजकीय हट्टापोटी मतदानासाठी यांच्यावर दहशत निर्माण करून मला कसं मतदान मिळेल, मी कसा राजा बनेल, ह्या पोटी लोकांना प्रेशर देऊन, दबाव देऊन मतदान घेऊन असले काळे धंदे करून की बाबा गावातील एक आपल्या शेजारी राहणारी भगिनी आहे, ह्याच्या बहीण भावाच्या नात्याप्रमाणे संबंध जोपासून राहायला पाहिजे. परंतु अशा जर घटना घडत असतील की शेजारी राहणाऱ्या मुलीवरती जर बाबा हे आरोपी 2 भाऊ जर हे असं प्रकरण करत असतील, तर उद्या असेच प्रकार गावामध्ये जर घडले तर आमच्या स्वामी चिंचोली गावामध्ये जे लोक निवासी राहतात, हे लोकांना राहण्यासाठी जर ऐरणीवर प्रश्न येईल. कुठं बाहेर मुलींनी बाहेर फिरणं, शाळेतील मुलं असतील, इथं एवढं मोठं दत्तकला कॉलेज आहे, विद्याप्रतिष्ठान कॉलेज आहे, इथं जर कोणी एखादा मुलगा सोडवायला आला, गाडी आडवी मारली, तर ह्यांच्या विरुद्ध पण असे प्रकरणं घडतील. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न झालाच आहे. परंतु असं जर कोणी बोलायला गेलं, कुठं मुरुम काढला, माती काढली, तर त्यांना काय की तहसीलदारामार्फत, तलाट्यामार्फत गावातील तरुणांवरती यांच्यावरती फोन नंबर देऊन की आपण कशाला फोन केला, काय केला, असं जर वारंवार विचारणा होऊन जर सगळे प्रकरण दाबत असतील, तर कुठंतरी ह्या माणसांवरती, या 2 आरोपींवरती त्यांना कोणी पाठिंबा दिलेला आहे किंवा जे कोणी बाबा आरोपी असतील, त्यांना देणारे पाठबळ करणारे राजकीय कार्यकर्ते असतील, यांना देखील यामध्ये सामावून घेऊन व्यवस्थित विचार करून जे कोणी आरोपी असतील त्यांना अटक करून यांच्यावरती बाबा वेळच आली तर यांना तडीपार करण्यात यावं. मी आता मागणी काय केली साहेब पोलीस स्टेशनकडे? सध्या एक मागणी केलेली की वारंवार शेख वस्तीवरती आमच्या गावामध्ये ना सतत हे प्रकरण घडत असतात आणि येतील की बाकीचे बांधव पण याच्या खाली भरले जातात. सगळेच बांधव असे नसतात की एकाने केलं म्हणून बाकीच्यांना बघायचं येते. त्याप्रमाणे साहेबांना सांगितले की जो कोणी आरोपी असेल त्यासाठी सर्व बिगवण असेल, पंचकृत सर्व लोक असतील, सकल हिंदू बांधव असतील, विविध संघटना असतील, या ठिकाणी आलेले आहेत. तरी पण अद्याप कारवाई नाही. साहेब, जर एवढी लोक जमून पण कारवाई होत नसेल तर आम्ही पण या ठिकाणी आलोय, अजून पण कारवाई होत नसेल तर मग काय करणार काय? तर साहेबांनी काय सांगितलं की बाबा जे अपहरण झालेलं आहे त्यामधील जो आरोपी आहेत 2 आणि जी मुलगी आहे
ते या ठिकाणी आम्ही प्रथमतः ते लक्ष केंद्रित करून त्या प्रकरणातील आरोपी आणि मुलगी यांचा तपास करून या ठिकाणी हजर करणार आहे. त्यानंतर जे पुढील स्वामी चिंचोली ग्रामस्थांचं जे निवेदन आहे त्या निवेदनावरती आम्ही विचार करणार आहोत आणि जर काही असेल तर स्वामी चिंचोली ग्रामस्थांनी मला माझ्या SP ऑफिसला पुण्यामध्ये येऊन भेटावं. तशा काही घटना असतील तर निदर्शनास आणून द्याव्यात. त्याच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात येईल. आणि इथून पुढे गावामध्ये जगताना सर्व बांधवांनी की व्यवस्थित राहावं, कुठलीही भीती बाळगू नये असं साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे. चालू यांची दहशत वाढत चालली असं. हो, दहशत वारंवार वाढत चाललेली आहे. मग आता ह्या दहशतीला काय प्रशासनाने कुठं हा, त्यासाठी तर आम्ही इथं आलेलो आहे साहेबांकडे ना. असे पण वारंवार घडतायत. नेमकं प्रशासन कमी पडतंय का? हा, वारंवार घडता येतं. आम्ही वारंवार निवेदन देतोय, वारंवार भेटतोय, वारंवार पत्रकार विचारतात. आम्हाला नाही विचारलं तर दुसऱ्या कोणाला तरी प्रश्न विचारतात. हीच लोक आमच्यासारखीच उत्तर देता येतं. त्यामुळे सगळ्यांवरती हाच प्रश्न आहे. आज माझी बहीण आहे, उद्या तुमची बहीण आहे, कोणाची पत्नी आहे, कोणाची मुलगी आहे. तुम्ही आम्हाला नुसतं प्रश्न विचारणार, तुमचं काय म्हणणं आहे, आमचं काय म्हणणं आहे. ह्याबाबत तुम्ही पण तुमचं म्हणणं देऊन आणि आमचं म्हणणं घेऊन याच्यावरती पूर्णपणे कारवाई करण्यात यावी, यांना अटक करण्यात यावी, तडीपार करण्यात यावं. सारखे सारखे हे प्रश्न उपस्थित करू नका. नाही, वारंवार प्रश्न विचारा, वारंवार निवेदन द्या. हे कुठपर्यंत चालणार? पत्रकार तरी काय करणार? वारंवार पत्र निवेदन काय कव्हर करणार? अशा व्यक्तीवरती मोका लावावा आमचं सर्व ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे, स्वामी चिंचोलीकरांचं. नेमकं मग प्रशासन कमी पडतंय का राजकीय वरद हस्तामुळे ही घटना घडतात अशा? ते आम्ही काही सांगू शकत नाही. तर ते तुम्ही त्याचं निदर्शन करावं आणि पुढे तशी बातमी द्यावी. कारण गुन्हे कमी होण्याच्या ऐवजी वाढतच चाललेले आहेत. हो, वाढत चाललंय. तर पोलीस यंत्रणेत तपास करण्यात यावा. जो कोणी आरोपी असेल त्या सहकारी पाठीशी घालत असतील, नेते कोणी असतील त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात यावी. जर तुम्हाला वाटतं की आता हे जर प्रकरणाला जर योग्य न्याय मिळाला नाही तर तुमची किंवा ग्रामस्थांची किंवा लोकांची भूमिका काय असेल? ते आम्ही SP साहेबांशी भेटून तुम्हाला येत्या 4 दिवसामध्ये सांगू. SP साहेबांना भेटून तरी एक आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप येणार आहे. कुठेतरी ते पण ह्यामध्ये सहभागी, कुठेतरी निषेध मोर्चा म्हणून काढणार आहे. ते आल्यानंतर त्यांचंही जे काय असेल त्याप्रमाणे ते सूचना करतील. त्यांचं जे काही म्हणणं असेल ते मांडतील. त्यानुसार आम्ही येत्या 4-5 दिवसामध्ये साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पुण्याच्या ऑफिसला भेटू आणि भेटून नंतर चिंचोलीमध्ये जो काय दहशत आहे पंचक्रोशीमध्ये ह्याच्यावरती आम्ही मार्ग काढू गावकरी म्हणून. काय नाव तुमचं? मी विठ्ठल गुणवत. काय सांगता? काय काय प्रश्न आहे आपला? काय अडचण काय? अडचण अशी आहे की पहिल्यांदा ही जी आमची भगिनी आहे मुलगी, म्हणजे ही आमचीच मुलगी, हिच्यावर जो हल्ला त्यांनी जी केलेलं आहे कारवाई त्या 2 आरोपींनी, पहिल्यांदा या भगिनीची सुटका त्यांच्यामधून केली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी, ज्यावेळेस आम्ही इलेक्शनला उभं होतो त्यावेळेस आमच्यावरही हल्ला झाला, जीवघेणा हल्ला. असलेली लाकडं घेऊन, इतकी मोठाली लाकडं घेऊन आमच्यावर हल्ला झालेला आहे. गाव त्या ठिकाणी पडले पण आमच्या वस्तीवरची कुणी नव्हती त्यावेळेस. असू द्या, हे सगळ्यांवर येते, पण एका एकावर वेळ येत चाललेली आहे. गावामधला एक एक माणूस जो त्याच्या विरोधात जाईन, एका माणसाच्या त्याच्या विरोधात, नाव नाही सांगायचं या ठिकाणी, सगळ्यांना माहिती आहे, तर ते सारखं कोणाला नाही कोणाला सारखं टॉर्चर आहे. जो कोणी पुढे होईल त्याला, आणि त्या माणसाला मारल्याच्या नंतर त्याने जर गुन्हा दाखल केला तर त्या गुन्हा दाखल करणाऱ्याला 18 सारखं दुसऱ्या गावातली लेडीज आणून त्या ठिकाणी 18 सारखा गुन्हा दाखल करून ती केस मागे घेण्यासाठी भाग पाडलं जातं. इथपर्यंत दहशत निर्माण झालेली आहे. तेव्हा मी या गावाच्या वतीनं या मुलीची सुटका व्हावी त्यासाठी आम्ही सगळं गाव या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि या मुलीला न्याय मिळावा याच्यासाठी सगळेजण आम्ही प्रयत्न करू. बोला.